बंजारा समाजाची काशी म्हणून पोरागडची ओळख आहे। या ठिकाणी उद्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नगारा भवनाचा लोकार्पण करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। या ठिकाणी नगारा भवनाची जे लोकार्पण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी महंत जितेंद्र महाराज आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया नेमकीची तयारी कशी आहे महाराज तयारी। उद्या या देशाचे प्रधानमंत्री पोहरादेवीमध्ये बंजारा विरासत नंगारा इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याकरिता या ठिकाणी येणार आहेत। त्याकरिता सर्व या धर्मपीठाकडून आणि प्रशासनाकडून त्यांची स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। उद्या त्यांच्या हस्ते या ठिकाणी बंजारा विरासत नंगारा भवनाचा लोकार्पण भव्य दिव्य असा होणार आहे आणि उद्या अभूतपूर्व गर्दीमध्ये समाज बांधव व सर्व जाती धर्मांचे लोक या ठिकाणी या नंगारा वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे साक्षी म्हणून या ठिकाणी राहणार आहेत आणि सर्व धर्मपीठाच्या महंताकडून देशाच्या पंतप्रधानाचा भव्य प्रमाणात स्वागत या ठिकाणी राहणार आहे। महाराज काल जे आपल्याला माहीत झाले असेल संजय राठोड हे पालकमंत्री यांचा आज सकाळी दरम्यान अपघात झाला गाडीचा, त्याबद्दल आपल्याला काय वाटते? यांनी जी तयारी चालू होती इतकी मेहनत घेतली त्याच्यात हा अपघात झाला, नंतर तुम्हाला फोन केला होता? नाही त्यामध्ये आम्ही रात्रीला आम्ही कळल्याबरोबर आम्ही त्यांच्याशी संपर्क केला, परंतु त्या गाडीमध्ये संजय भाऊ नव्हते। संजय भाऊ शंकर पवार वगैरे हे सगळे एका गाडीमध्ये पहिले त्या ठिकाणा ते पोचले होते यवतमाळला आणि दुसरी जी गाडी गेली होती त्या गाडीचा अपघात झाला होता। म्हणून संत सेवालाल महाराजांच्या कृपेने संजय भाऊ ज्या गाडीमध्ये होते त्या गाडीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही आणि या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय या ठिकाणी निर्माण झालेला नाही। संजय भाऊ सुखरूप आहे आणि ते त्या गाडीत नव्हते। हे जे सध्याच्या जे नगारा भवनात जे विरासत आता जे मांडण्यात येणार आहे नेमकीच याच्यात नेमकंच काय काय राहणार आहे, तुमचं काय मत याच्यावर? याच्यामध्ये गोर बंजारा समाजाची संस्कृती की हा बंजारा समाज सिंधू संस्कृतीपासून तर आतापर्यंत या समाजाची राहणीमान या समाजाने या देशाच्या दळणवळणामध्ये यांचा काय वाटा होता, या समाजामध्ये कोणते कोणते प्रभावी संत जन्माला आले होते, व्यापारी जन्माला आले होते आणि या बंजारा समाजाच्या रूढी परंपराविषयी सगळं त्या याच्यामध्ये हुबेहूब दर्शन राहील आणि सगळ्या महामानवाचे त्या ठिकाणी पुतळे राहील। हे होते आपल्यासोबत धर्मपीठामधील महंत श्री जितेंद्र महाराज। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।